पुढच्या काळामध्ये या टेंभुर्णी शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं टेंभुर्णीमध्ये साधी एक बाग नाही, एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये त्या ठिकाणी इथल्या गाळेधारकाकडनं उमेदवारांनी पैसे खाल्लेत आणि अशा भ्रष्ट कारभार करत असताना आज एका बाजूला या मतदारसंघात हो एका बाजूला या राज्यामध्ये त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विषय खूप मोठा गंभीर असताना त्या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधींनी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती ठेका घेतलाय का म्हणून टीका केली, समाजाच्या भावना दुखावल्या आणि आज मात्र त्या समाजाच्या पुढे मत मागायला जाताना मनोजदादावरती बोलण्या माणसाला मत मागायचा अधिकार आहे का? आणि उमेदवारांना 50,000 रुपये पंढरपूरच्या सभेला देऊन त्या ठिकाणी समाजाची पैशात किंमत केली. ते आवडलं का समाजाला? काय केलं समाजानं? एक 2 रुपये माघारी दिले आणि आज त्यांचे पैसे परत केले. साहेब, मी गेले 15 दिवस झाला प्रचार चालू झाल्यापासून सांगतोय की तुम्हाला 2 रुपये आलेत, ते 2 रुपयाचं काय केलं, किती आले, फोन पेचं तुम्ही स्टेटमेंट जाहीर करा. परंतु आज देखील त्यांनी फोन पेचं स्टेटमेंट जाहीर केलं नाही.